नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत किचनचा मिनी ब्लॉग. परत एकदा आम्ही आमच्या गावी शेतात आलेलो आहोत आणि आता आम्ही भाज्या हार्वेस्टिंग करणार आहोत. खूप छान छान भाज्या आलेल्या आहेत. कोबी, फ्लॉवर, पालक, पुदिना, वांगी. आपण वांग्याचं हार्वेस्टिंग करणार आहोत. तुम्ही वांगी बघू शकता, झाडाला वांगी किती लागले नाहीत. आपल्याला इथे छान छान गावठी वांगी भेटत आहेत. त्याला काटे कमी आलेत, पण वांग्याची भाजी खायला छान लागते. ह्याच्या भरीत पण छान होतं. गावाकडची वांगी टेस्टला भारी लागतात. आमची ही ऑर्गॅनिक शेती आहे. तुम्ही बघू शकता मी किती वांगी जमा केली. तुम्ही आता बघू शकता मी 3च झाडाची किती वांगी तोडलेली आहेत. 1-1.5 किलो तर वांगी भरतील नक्कीच. छान छान गावची वांगी. आता आपण पुदिना बघू शकता. पुदिना खूप छान आलेला आहे. आता आपण पुदिना तोडत आहात. आता आपण पुदिन्याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे. आता इथे कोबीची पण झाडं आहेत. आपण एक कोबी कसा काढायचा तो बघूयात. इथे कोबी झालेला आहे तयार. आता आपण कोबी कट करत बघू शकता. कोबी आता हा तयार झालेला आहे. तुम्ही कोबी बघू शकता किती भारी आहे. आता आपण फ्लॉवरचं हार्वेस्टिंग करणार आहोत. हे तुम्ही बघू शकता फ्लॉवर किती मोठा झालेला आहे. हा ऑर्गॅनिक आहे, बिना केमिकलचा आलेला. आता आपण हा कट करणार आहोत. फ्लॉवरचं मी बघू शकता साईजने किती मोठा झालेला आहे. 1 ते 1.5 किलो असेल ऑर्गॅनिक फ्लॉवर. आता आपण टोमॅटोच्या झाडाकडे आलेलो आहोत. आता आपण टोमॅटोचं हार्वेस्टिंग करत आहोत. छान छान मोठे लाल लाल टोमॅटो आलेले आहे. मी ऑर्गॅनिक टोमॅटो बघू शकता. ज्युसी आदत इथं. ही आपण फ्लॉवरची झाडं लावलेली आहेत आणि ही कोबीची. फ्लॉवरची पानं ही उंच असतात आणि कोबीची थोडी छोटी असतात. आता 1 महिन्याने ह्याला फ्लॉवर येतील आणि कोबीही येतील. ह्याला कोबी यायला स्टार्ट झालेलं आहे. छोटे छोटे कोबी ऑलरेडी यायला लागलेले आहेत. पुढच्या महिन्यात ते नक्की खाण्यासाठी योग्य होईल. पण आंब्याच्या झाडाकडे येत आहोत. आता आपण आंब्याच्या झाडाकडे आलेलो आहोत. खूप सारा मोहर आलेला आहे. यावर्षी आम्हाला बहुतेक खूप आंबे खायला भेटणार आहे. झाडाला किती मोहर आलेला आहे. हे आमचं दुसरं झाड आहे. त्यालाही खूप सारा मोहर आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान मोहर आलेला आहे. यावर्षी आम्ही खूप आंबे खाणार आहोत. खूप सुंदर असा प्रकारचा मोहर आलेला आहे. पालकाचं झाड आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही कालच पालकची भाजी केली होती, त्यामुळे पालकाची पानं काढलेली आहेत. अजून आठवडाभरात खूप सारी पानं येतील त्याला. खूप हिरवगार झाड झालेलं आहे पालकाचं. हा कारल्याचा वेल आहे. ह्याला सफेद कारली येतात. तुम्ही बघू शकता ह्याला फुलंही आलेले आहेत. 1 महिन्याने ह्याला अजून
कारली येतील, त्याला पिवळी फुलं आलेले आहेत छोटे छोटे. हे छोटं झाड आहे, पाहू शकता तुम्ही. हे भेंडीचं झाड आहे, ह्याला छोट्या छोट्या कळ्या आल्यास, ह्याला आता भेंड्या लागणार आहेत. त्यानंतर हे तसंच टोमॅटोचं झाड आहे, ह्याला छोटी छोटी फुलं आलेली आहेत. ह्यालाही एका महिन्यात टोमॅटो लागतील. हे आपण आता बघत आहोत, हा काकडीचा वेल आहे, ह्याला फुलं आलेली आहेत आणि छोट्या छोट्या काकड्या लागलेल्या आहेत. अजून 1-1.5 महिन्यानंतर ह्याला काकड्या मोठ्या लागतील. तुम्ही बघू शकता किती छान आहे, फुलं आलेली आहेत. आता आपण पावट्याचं हार्वेस्टिंग करणार आहोत. पावटा बघू शकता, खाण्यायोग्य झालेला आहे. हा लाल पावटा आहे. आता आपण पावट्याचं हार्वेस्टिंग, लास्ट ब्लॉग मध्ये आपण ह्याला कव्हर केलं होतं, त्यावेळेस पावटे आले नव्हते, खूप बारीक होते. आता हे पावटे खाण्यायोग्य झालेले आहेत. आपण याची पातळ भाजी करू शकतो. आता मी एवढे पावटे तोडलेले आहेत, बघू शकता. आता आपण मिरच्यांच्या झाडाकडे जात आहोत. आता आपण मिरच्यांच्या झाडाकडे आलेलो आहोत. आता खूप दिवस मिरच्यानं तोडल्यामुळे हा मिरच्या लाल होऊन गेलेल्या आहेत. आपण लाल मिरच्याही वापरू शकतो सुकवून. कलर खूप छान आलेला आहे, लाल लाल, आणि ह्या खूप तिखट मिरच्या आहेत. आता आपण आलेलो आहोत घेवड्याच्या शेंगाच्या वेलीकडे. आता आपण घेवड्याच्या शेंगा तोडत आहोत. याची भाजी खूप छान, लांबड्या लांबड्या शेंगा आहेत. इथे आपण सुकी आणि पातळ दोन्ही प्रकारची भाजी करू शकतो. ह्याला फुलं लागलेले आहेत, अजून आपण भरपूर घेऊन येणार आहे त्याला. फुलं तुम्ही बघू शकता, गुलाबी कलरची आलेली आहेत. तुम्ही बघू शकता मी किती शेंगा तोडली. बिर्या मस्त लांब लांब शेंगा. 2 भाज्या होतील या शेंगांच्या एवढं. आता आम्ही कढीपत्त्याच्या झाडाकडे आलेलो आहोत. आता आमची दिदू कढीपत्ता तोडणार आहे. आता आम्ही कढीपत्ता तोडत आहोत श्रेयासोबत. कढीपत्त्यामुळे भाजीची टेस्ट वाढते, फोडणीला छान लागतो कढीपत्ता, क्रंची. आम्ही तोडत आहोत कढीपत्ता. आता आपण आलेलो आहे लसणाच्या शेतीकडे. हा लसूण खूप ओलेला आहे, ह्याला अजून 2 महिने टाइम आहे. हे तुम्ही बघू शकता, ह्याच्यात चाकवताची भाजी, तशीच कोथिंबीर लावलेली आहे. अजून खूप छोटी असल्यामुळे मी तोडत नाहीये, आणि लसणालाही बराच टाइम आहे. तुम्ही ओला लसूण ही भाजीमध्ये वापरू शकता, लसणाचीच टेस्ट येते या पातीचा. ही लसणाची पात आहे, ही जरी टाकली तुम्ही शेतामध्ये भाजीमध्ये तरी भाजीची टेस्ट लसणासारखी येते. तुम्ही बघू शकता, आपण चिरून टाकू शकतो लसणाची पात, सेम लसणासारखी टेस्ट येते. अशा प्रकारे मी आता आमच्या मिनी किचनमधून एवढ्या भाज्या हार्वेस्टिंग केलेल्या आहेत. आता आम्ही तो जाताना मुंबईला घेऊन जाणार आहोत, आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. थँक्यू.